आज आपण 3 वेगवेगळ्या भरत्यांबाबत अपडेट पाहणार आहोत. पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण एक्झाममध्ये पॅटर्न 3.0 जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. का जॉईन करावं मित्रांनो, या ठिकाणी ह्याबद्दल सांगितलेलंच आहे की यामध्ये गणित बुद्धीवरती जास्त फोकस, म्हणजे 100% तुमची भीती कायमची मित्रांनो या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार. एवढ्या बेसिकपासून हाय लेवल पण शिकवलं जाणार आहे. तसंच यामध्ये TCS IBPS पॅटर्न इन्क्लूड केलेला आहे. सोबतच आता पुढील काळामध्ये आपल्याला माहिती सरळ सेवा MPSC मार्फत होणार आहे, त्यामुळे MPSC पॅटर्न सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. सोबतच या ठिकाणी रेल्वे भरतीच्या तर मित्रांनो प्रत्येक वर्षी काढल्या जाणार आहेत असं या ठिकाणी अपडेट आपल्याला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे भरती मराठीतून होत आहे, त्यामुळे मराठीतून रेल्वेच्या PYQ कसं विचारलं जातं, काय विचारलं जातं, सर्व या ठिकाणी तुम्हाला इन्क्लूड केलेलं आहे. आणि यामध्ये अजूनही करंट अफेअर सारखे वेगवेगळे घटक यामध्ये दिले जातील. त्यामुळे नक्की जॉईन करा. आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना 2 टप्प्यामध्ये मित्रांनो ही फी भरण्याची सवलत सुद्धा आपण देत आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा काय ताण घ्यायची जास्त गरज नाही. 499 तुम्ही 2 टप्प्यामध्ये सुद्धा भरू शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, त्यामुळे लगेचच पटापट या ठिकाणी जॉईन करा आणि एवढ्या सगळ्या भरतींची तयारी एकाच फीमध्ये करून घ्या. जॉईन कसं करायचं आहे तर फक्त 499 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. याबद्दल तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर बिंदास 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. सर्वप्रथम आपण पोलीस भरतीबद्दल या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, पोलीस भरती जी आहे ती जानेवारी ते फेब्रुवारी 2025 मध्ये या ठिकाणी येणार आहे. या पद्धतीचे अपडेट जे आहे ते राजकुमार फटकर जे की अपर पोलीस महासंचालक आहेत, विशेष प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलीस महासंचालक, तर यांनी अपडेट दिलेलं आहे की राज्यात यापूर्वी 2दा पोलीस भरती झाली. आपल्याला पण या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो. तर आता डिसेंबर 2024 पर्यंत जे पण या ठिकाणी रिक्त झालेले पद आहेत, ठीक आहे, तर त्याची माहिती संकलित केली जाईल आणि त्यानंतर नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 मध्ये या भरती संदर्भात निर्णय होणार आहे. म्हणजे त्याची अपडेट वगैरे येण्याची, जाहिरात येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे. आता मागील भरतीतील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलेलं आहे. तर ही पोलीस भरतीची अपडेट पाहिली. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अपडेट भेटते मित्रांनो वनरक्षक. ठीक आहे, वनसेवक आणि वनरक्षक हे 2 वेगवेगळी पदं आहेत. वनरक्षक ही आपल्याला माहिती, वनरक्षक काय मित्रांनो 12वी वरून ही पद असतं. ठीक आहे, वनरक्षक जे आहे ते 12th बेसवरती पद असतं आणि वनसेवक हे 10वी वाल्यांसाठी असतं. तर अगोदर वनरक्षकबद्दल जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो की किती जागा रिक्त आहेत याची या ठिकाणी माहिती मागवलेली होती आणि त्याच्या संबंधित या ठिकाणी हे अपडेट भेटलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या वन विभागामध्ये, ठीक आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी वन विभागामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर सगळ्या टोटलच्या जागा आपण या ठिकाणी बघितल्या, रिक्त असलेल्या जागा. ठीक आहे, रिक्त पदं जे की सरळ सेवेने या ठिकाणी भरायची काही पदं आहेत. काही पदं जी आहेत ती पदोन्नतीने भरायची असतात. ठीक आहे, आणि ही भरलेली पदं आहेत. तर आपल्याला या ठिकाणी जर सरळ सेवेने, ओके, सरळ सेवेने या ठिकाणी भरायची जी पदं आहेत ती जर आपण बघितली तर जवळपास या ठिकाणी 1300+ पदं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यामुळे ही सुद्धा या ठिकाणी भरती लवकरच, जे की आपले राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जी 1.5 लाखाची भरतीची घोषणा केली तर त्यामध्ये ही प्राधान्याने भरती असणार आहे. तर बाकीच्या भरत्या तर तुम्ही कितीही मोठं उच्च शिक्षण घेतलं तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. परंतु मित्रांनो मी कळकळीची विनंती करतो की ही जी भरती आहे कोणती, तर या ठिकाणी वनमजूर नावाची जी या ठिकाणी भरती येणार आहे मित्रांनो, वनसेवक किंवा वनमजूर नावाची. ओके, तर ही भरती फक्त आणि फक्त जर आपण बघितलं तर काय मित्रांनो, तर 10वी वाल्यांसाठी. ओके, जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर 12वी, परंतु 10वी वाल्यांसाठी ही स्पेशल करून डिझाईन केलेली भरती असणार आहे. तर याचे सुद्धा या ठिकाणी 12,000+ पदं या ठिकाणी मित्रांनो येत आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं संपूर्ण, तर जे पण आपले विद्यार्थी आहेत ज्यांचं की फक्त बाबा 10वी झालंय 12वी झालंय तर त्यांच्यापर्यंत आवर्जून आपण काय करायचं आहे, हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून ते आतापासूनच या ठिकाणी तयारीला लागणार आहेत. कारण अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं मित्रांनो कोणतंही पद नव्हतं. यापूर्वी तमिळनाडूसारख्या भागामध्ये हे या पद्धतीची पदं होती. तर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे पद या ठिकाणी निर्माण करायचे या ठिकाणी चाललेलं आहे. हे वनरक्षकपेक्षा खालच्या स्तराचं पद म्हणजे या ठिकाणी गट डचं पद असणार आहे आणि संपूर्ण 100% सरळ सेवेने हे पद भरलं जाणार आहे. याचं सुद्धा आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. म्हणजे आतापासून अलर्ट राहायचं आहे. आणि पात्रता जर बघितलं तर मित्रांनो याची विशेष अशी पात्रता आहे. म्हणजे असं नाही की कोणी पण चालतंय. म्हणजे आता आपण जास्त पण या ठिकाणी बाकीचे तर आपल्यासाठी आहेत, पोलीस भरती, वनरक्षक म्हणा, तलाठी भरती वगैरे, उच्च शिक्षण झालं असेल तर बाकीची पदं आहेत. परंतु एवढं तरी पद राहू द्या. बरेच विद्यार्थी म्हणतात चला लगेचच आपण काहीतरी आंदोलन करू, काहीतरी करू किंवा उच्च शिक्षणाला पण ही भरती असावी. कारण ही भरती जर आपण बघितलं तर 10वी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. ओके, आणि जास्तीत जास्त जे काही शिक्षण आहे ते फक्त 12वीच ठेवलेलं आहे. ओके, मला वाटतं एखादी भरती अशी पण असावी की जे की 12वीच्या खालचे, ज्यांना शिक्षण घेता आलं नाही, त्यांच्या काही अडचणींमुळं, काही या ठिकाणी कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, कोणतीही कारणं असतील त्यांची, तर ज्यांना 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे, विशेष करून या ठिकाणी महिलांचं असेल, पुरुषांचं, ओके, त्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी पडल्या असतील. ओके, भरपूर असतात. आता कदाचित तुम्हाला अजून थोडंसं म्हणजे
त्याची जाणीव पण नसेल. एवढ्या या ठिकाणी समाजामध्ये वेगवेगळ्या अडचणी आपले विद्यार्थी मित्र फेस करत असतात. तर त्यापैकी काही विद्यार्थी जर या ठिकाणी इच्छुक असतील, परत शिक्षण घेऊ शकले नसतील, तर त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. असे तुमच्या माहितीमध्ये जर कोणी असतील तर त्यांना माझासुद्धा नक्की नंबर द्या, किंवा 10वी झालं 12वी झालं त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन पुरेपूर भेटून जाईल. आणि आपण सुद्धा या ठिकाणी बाकी परीक्षांची तयारी चालू राहू द्या मित्रांनो. भरपूर या ठिकाणी परीक्षा येत आहेत. आणि ही जरी 10वी 12वीवरती परीक्षा दिसत असली वनसेवकची, तरी पण 28,090 एवढं या ठिकाणी सगळे भत्ते धरून पगार पडते. त्यामुळे त्याचा पण ताण घ्यायची गरज नाही की बाबा एवढंच पगार. ओके, तर तुमचं उच्च शिक्षण झालं असेल तर वनसेवकची बाकी 10वी 12वी झाल्यांना सजेस्ट करा. तुमच्यासाठी पोलीस भरती आणि वनरक्षकची आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहिलेलीच आहे. आणि वनसेवकची जी भरती आहे ती या ठिकाणी लवकरच येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी संपूर्ण आराखडा काय केलेला आहे शासनाने, वन विभागाने शासनाला पाठवलेला आहे. मग याची जाहिरात आली की मी आपल्या यूट्यूबला तर माहिती देईलच. सोबतच आपण हा एक्झामोडी पॅटर्न 3.0 जर जॉईन केला तर आपल्याला वन विभागाची तर तयारी होतेच, सोबत बाकीच्या सरळ सेवाची तयारी होते, रेल्वे भरतीची तयारी होते. उद्या जर या ठिकाणी MPSCकडे हे सरळ सेवा गेलं तर ते तुम्हाला ताण घ्यायची काही गरज नाही, कारण आपल्या याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी MPSCसुद्धा पॅटर्न काय केला, इन्क्लूड केलेला आहे. सध्या 2025मध्ये TCS IBPS आहे तर तो पण इन्क्लूड केलेला आहे. रेल्वे भरती येतच आहे तर ते रेल्वे भरती पण ॲड केलेली आहे. सरळ सेवा भरती तर आहेच आहे. त्यामुळे सगळं ऑल इन ऑन फक्त 499 केलं आहे. आणि या ठिकाणी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना 2 टप्प्यामध्ये ही फी भरायची सवलत दिलेली आहे. ओके, आता थोडी भरायची, 6 महिन्यानंतर थोडी भरायची, अशी सवलत आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी मित्रांनो या नंबरला संपर्क साधा. कोणत्या या ठिकाणी आर्थिक ताण न घेता बिनधास्त आपण या ठिकाणी हे जॉईन करून टाका. धन्यवाद.